निवडणूक आचारसंहितेत रस्त्याचे डांबरीकरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना नंदन दुग्धालयापासून ते डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारापर्यंतच्या सार्वजनिक रस्त्यावर नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री खडीकरण व डांबरीकरणाचे काम करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव नपाचे बांधकाम विभागाचे अभियंता देवेंद्र अशोक शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 323 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली करे दत्तात्रय महाजन अधिक तपास करत आहेत. जनतेच्या प्रतिक्रिया. या रस्त्यावरून निवडणुकीच्या निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बराच गदारोळ झाला होता. याबाबत जनतेकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सोय झाली, रस्त्यावर मोठे खड्डे होते आणि वाचनालयामागील सार्वजनिक शौचालयामुळे मुतारी लोकांना त्रास होत होता. नगरपालिकेने साफ न केल्यामुळे ते पाडून रस्ता केल्याने लोकांची सोय झाली असून अपघात टळले आहेत. राजकीय उद्देश. काहींच्या मते आचारसंहिता सुरू असताना हे काम करणे राजकीय फायद्यासाठी आहे. काम करायचेच होते तर निवडणुकीपूर्वी किंवा दिवसा करायला हवे होते. विशेष बाब, या रस्त्याच्या कामासाठी सरकारचा किंवा नगरपालिकेचा 1 रुपयाही खर्च झालेला नाही. दिवसा रहदारी असल्याने रात्री काम केले असावे असेही मत काही व्यक्त करत आहेत. तसेच काम सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदार व मशिनरी ताब्यात का घेतल्या नाहीत असा प्रश्नही उपस्थित होत आहे.